Co-powered by टेक्नो। महाराष्ट्राची उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं 2.5 ते 2.5 वर्षामध्ये जे प्रगतशील काम केलेलं आहे हे जनतेपर्यंत पोचावं, उद्योजकांपर्यंत पोचावं, आपल्या पत्रकार बंधू भगिनींपर्यंत पोचावं, समाज घटकातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचावं या उद्देशानं आज सकाळपासून हा माझा दौरा सुरू झालेला आहे। पहिला नागपूरमध्ये कार्यक्रम होता, दुसरा अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीच्या या भूमीमध्ये मला सांगताना आनंद होतोय की काही दिवसापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली PM मेगा टेक्सटाईल पार्क जो आहे ज्याच्यामध्ये 10 ते 30 हजारापर्यंतची कोटीची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते आणि 1 लाख ते 1.5 लाखापर्यंतचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशा पद्धतीचा टेक्सटाईल पार्क हा वर्षभरामध्ये नावारूपाला येतोय। त्याचं देखील भूमिपूजन झालंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढ्यासाठीच आहे की आपल्या परिसरात म्हणजे अमरावती जिल्हा, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल किंवा परिसर असेल, वर्धा असेल, या सगळ्या ठिकाणी जो कापूस उत्पादक आहे त्याला ताकद देणारा, आर्थिक ताकद देणारा हा प्रकल्प आहे आणि म्हणून त्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोचावी। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्याच्यातनं या 2 वर्षामध्ये आम्ही 35,000 उद्योजक नवीन तयार केले। विश्वकर्मामध्ये अमरावती जिल्ह्याचं काम अतिशय चांगलं आहे, प्रशासनाला मला धन्यवाद द्यायचे आहेत। सुमारे 50,000 अर्ज त्यांनी भरून घेतलेले आहेत, 30,000 किट वाटप केलेले आहेत। खादी ग्रामोद्योगचं देखील काम चांगलं चालू आहे आणि कदाचित उद्या कोणतरी पत्रकार परिषद घेऊन सांगू शकतं की या उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन केलं। हे प्रेझेंटेशन जाणीवपूर्वकच आम्ही केलेलं आहे, कारण ज्यावेळी महिलांच्या पर्समध्ये हे पैसे येतील त्याचा विनियोग, त्याचा उपयोग दुकानदाराकडे ते जातील, हॉटेल व्यावसायिकाकडे जातील, काही मंडळी चित्रपट बघायला जातील, काही मंडळी वस्तू खरेदी करतील, काही लोक मेडिकल स्टोअरमध्ये जातील। ह्या सगळ्याचा बेस हा इंडस्ट्री आहे। उद्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन देखील 1000 रुपयाच्या जर गोळ्या घेतल्या तर ती गोळी बनण्याचा कारखाना हा उद्योग विभागामध्ये असतो, फार्मास्युटिकलमध्ये असतो, फार्मामध्ये असतो। त्याच्यामुळे वर्षाला ह्या 46,000 कोटी रुपयाचा उपयोग हा उद्योग जगताला देखील होणार आहे आणि म्हणून या योजनेचं देखील प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी केलं। अनेक लाभार्थ्यांना देखील लाभ मिळवून दिला आणि म्हणूनच मला एवढंच फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की जे कायमस्वरूपी आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांनी गडचिरोलीमध्ये यावं आणि गडचिरोलीमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघावी। ज्या गडचिरोली जिल्ह्याला सरकारमध्ये नक्षलवादी जिल्हा अशा पद्धतीचं संबोधलं जायचं, 1 वर्षानंतर याच तारखेला आपण मला या ठिकाणी बोलवावं किंवा मी येईन, 1 वर्षानंतर त्या गडचिरोली जिल्ह्याची व्याख्या बदलून ती उद्योगनगरी आहे। इतक्या हजारो कोटी रुपयाचे स्टील बेस्ड प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये येत आहेत। त्याच्यामुळं फक्त ट्विट करायचं, सरकारला बदनाम करायचं, उद्योग विभागाला बदनाम करायचं असा प्रकार 15 दिवसापूर्वी देखील या नागपूरमध्ये घडला होता। 15,000 कोटीचा सोलार प्रोजेक्ट हा गुजरातला गेला, कारण काही लोकांना फक्त देशातलं एकच राज्य पाठ आहे आणि एकच राज्य ते शिकलेले आहेत, ते म्हणजे गुजरात। दुसरं त्यांना कुठची देशामध्ये राज्य आहेत विचारलं तर सांगता येणार नाही, एवढे ते ढ आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की गुजरातला तो प्रकल्प गेला नाही हे खोडसाळ वृत्त आहे आणि बेजबाबदारपणाचं बोलणं आहे। हे स्वतः उद्योजकांनी त्यांच्या मॅनेजमेंटनं पत्रकारांकडे प्रेस नोट पाठवली, हे आपलं दुर्भाग्य आहे। त्याच्या अगोदर 2 महिने महिंद्राचा प्रकल्प गेला म्हणून काही लोकांनी ट्विट केलं, त्यावेळी देखील महिंद्राच्या मॅनेजमेंटला एक सांगावं लागलं। त्याच्यामुळे उद्योग जगताला स्वतःच्या मतासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी बदनाम करायचं षडयंत्र किती वाईट आहे हे दाखवण्याचा देखील प्रयत्न आम्ही ह्या महाराष्ट्राची उद्योग भरारी याच्यामधनं केलेला आहे। मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपण देखील आमच्या ह्या सगळ्या भरारीमध्ये सामील व्हावं। आमचं जर काय मागं पुढं झालं असेल तर ते सोडून द्यावं, त्याचा राग अजून 1-1.5 महिन्याने काढू नये एवढीच विनंती। पुन्हा एकदा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि असा हा चांगला कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये होणार आहे। शुक्लांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे। रश्मी शुक्ला ज्या पोलीस महासंचालक आहेत त्यांना हटवा, त्या सरकारच्या बाजूने या संपूर्ण
करता कशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे. महाविकास आघाडीची तक्रार सुद्धा केलेली आहे. विरोधकांना स्वतःच्या सोयीचं राजकारण करायचं आहे. मग संजय पांडेंना परत आणायचं का? जे आता काँग्रेसमध्ये चाललेले आहेत त्यांना परत आणायचं का? त्याच्यामुळं राजकारणासाठी राजकारण कुठं करू नये. राजकारण करत असताना मागच्या लोकसभेला जो फेक नरेटिव्ह सेट केला होता त्याच्यातनं आता जनता बाहेर आलेली आहे. त्याचं कारण देखील महाविकास आघाडीचेच नेते आहेत जे अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण रद्द करणार आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं संविधान कोणाला बदलायचं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळलेलं आहे. आणि माझी विनंती एवढीच आहे की जे आरक्षणासाठी लढणारे नेते आहेत त्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे. कारण जे अमेरिकेमधून बोलले त्यांच्याच सन्माननीय वडिलांनी काही वर्षापूर्वी हेच वाक्य केलं होतं की संविधान जर बदलणार असेल तर ते फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो. हे तुमच्याच चॅनलवरनं यूट्यूबवरनं आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी ह्या सगळ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत इव्हन हे देखील सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आलो. नागपूरच्याच एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं की सरकारमध्ये आलो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू. तर या सगळ्या विषयावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. एका महिलेनं त्या ठिकाणी फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केली. विरोधक टीका करताय की गृहमंत्र्यांचंच कार्यालय सुरक्षित नाही तर महाराष्ट्र काय सुरक्षित राहणार. मी काय सांगितलं, विरोधकांना टीका टिप्पणी करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि माझी शुभेच्छा आहे की वर्षानुवर्ष ते असेच टीका करत राहू देत. त्यांना अशीच टीका करण्याची बुद्धी जनता देऊ दे. किमान 25 वर्ष तरी ते असेच टीका करत राहू देत. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. 2014 मध्ये अमरावतीत हे राज्याचे विषय पण लोकल प्रश्न आहे. 2014 मध्ये अमरावतीत टेक्सटाईल पार्क घोषित झाला होता. 27 कंपन्यांसोबत एमओयू झाला. आज तिथे 2014 पण सर आज तिथे काय स्थिती आहे? आता पुन्हा हा एक प्रकल्प आला. सरकारमध्ये मुख्यमंत्री जरी कोणी असले तरी उद्योगमंत्री देखील पाठपुरावा करणारा असावा लागतो. उद्योगमंत्री फक्त एनटी चेंबरमध्ये उद्योजकांना भेटणारा असून चालत नाही. त्याच्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फार मोठा मेगा टेक्सटाईल पार्क हा अमरावतीमध्ये झालेला आहे. म्हणजे मग त्या काळात ते भाजपचेच उद्योग मंत्री होते, त्यांनी पाठपुरावा केला नाही असं म्हणता येईल. त्यांचा प्रश्न काय साहेब माहितीये का? हे त्यांचा आधी एक शंका दूर करतो. त्यावेळी भाजपचे उद्योग मंत्री नव्हते. एकाएकानं प्रश्न जर विचारला तर मला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला ऐका ना साहेब. आता एक प्रश्न असा आहे का तो टेक्सटाईल पार्क मोठ्या गाड्यावाल्या धरून सुरू केला होता. रेमंड आली, दिग्जा मला अजून काय आलं, सियाराम आलं. विषय असा का तेव्हा सांगितलं मग रेमंड आली नाही का? आली आली ना. ना. काय स्थिती तेव्हा काय अशी स्थिती नाही, तेव्हा अशी स्थिती होती का 23-27 साहेब मला जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जी माहिती आहे त्याला मी होय म्हणणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. नाही, आमचा प्रश्न ऐका होता ना, सर. रेमंड्स आपल्याकडे आली, सियाराम आपल्याकडे आली. त्यांना देखील पुन्हा एकदा आपण परवा कॅबिनेट सब कमिटीमध्ये एक्सपान्शनसाठी मंजुरी दिलेली आहे. हा पूर्वीच्या टेक्सटाईल पार्कचा विषय झाला आणि हा टेक्सटाईल पार्क जो आहे तो वेगळा आहे. हा केंद्रानं निर्माण केलेला टेक्सटाईल पार्क आहे. पण तो टेक्सटाईल पार्क झाल्यानंतर रेमंड कंपनी आपल्याकडे आली हे आपल्याला मान्य करावी लागेल. त्यांनी जास्त जागा घेतलेली होती, कमी जागेमध्ये तो उद्योग सुरू केला हे देखील मला माहिती आहे. म्हणून आम्ही त्यांना जेव्हा विनंती केली की त्याच्यामध्ये एक्सपान्शन करा, आता अमरावतीमध्येच रेमंड्स एक्सपान्शन करायला तयार. असं आहे की आपण आतापर्यंत जमीन फक्त मोठ्या उद्योजकांना देतो, पण जे आता लखपती निधी योजना किंवा सीएमईजीपी योजना अशा बऱ्याच योजना आहेत. तर नवीन महिला उद्योजक किंवा पुरुष उद्योजक आज अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांनी माझ्याकडे मागणी केली की अमरावती जिल्ह्यातल्या महिला भगिनींसाठी उद्योजक तर ऐका ना, तिकडचं पण सांगतो ना, महिला भगिनींसाठी MIDCची जागा द्यावी. त्या पद्धतीनं काही जागा आम्ही तात्काळ राखीव करून ठेवतोय. आणि तिकडच्या नागपूरचं जे विचारलं तर नागपूरला पूर्व विदर्भामध्ये आपण महिलांसाठी देशातली पहिली MIDC करण्याचा देखील निर्णय घेतला. सर, धर्मवीर 2 चित्रपटांचं काल मुंबईत स्क्रीनिंग झालं. त्या चित्रपटाच्या कथानकामध्ये शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरे आहेत असं सांगितलं गेलं. मी आता राजसाहेबांना भेटून आलो. सर, तुम्ही आता 6 महिन्यासाठी महाराष्ट्र सरकारने रिसोर्ट विकण्याचा घाट घातला असा महाराष्ट्र सरकारने रिसोर्ट विकण्याचा जो घाट घातलाय अशा पद्धतीचा आरोप. काय विकण्याचा? रिसोर्ट, शासकीय जे पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट आहे
ते विकण्याचा घाट घातल्याचा आरोप जो आहे तो सचिन अहिर यांनी केलेला आहे की नेत्यांच्या जवळच्या लोकांनाच हे शासकीय रिसोर्ट जे आहेत ते दिले जात आहे अशा पद्धतीचा आरोप सचिन अहिर यांनी केला, त्यांनी ट्विट पण केलेला आहे. मला असं वाटतं की रिसोर्ट विकणे नाही, रिसोर्ट लीजवर देणे, कदाचित त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं असेल. सर माझ्या प्रश्नाची पुन्हा येतो चित्रपटाच्या 2चं कथानकात राज ठाकरे शिवसेनेचे खरे वारसदार असल्याचं सांगितलं गेलंय, काय सांगाल? मग त्या चित्रपटामध्ये सांगितलं असेल तर दुःख का वाटावं? मी त्याच्यावर उत्तर पण दिलं की योगायोग असा आहे, त्या चित्रपटामध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला तेच सन्माननीय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे याच हॉटेलमध्ये आहेत. राजकीय प्रवाह जरी काही असले तरी ते आज महाराष्ट्राचे नेते म्हणून काम करतात. एक सिनियर लीडर म्हणून मी आता त्यांची भेट घेऊन आलो, त्याच्यामुळे हा योगायोग आहे. ग्रॅज्युएट मुलांना सर आपण 6 महिन्यासाठी आता 10,000 महिन्याने जॉब दिले आहेत जे आता निवडणुकीच्या तोंडावर, मग 6 महिन्यात त्यांचं भविष्य काय राहणार? साहेब आपण तो GR नाही तो जर आपण GR वाचला तर आपल्या लक्षामध्ये येईल की जर 10 नोकऱ्या असतील तर त्याच्यातली एक नोकरी जी आहे त्याच्यामध्ये 6 महिन्याचा जो पगार आहे त्याच्यातले 10,000 रुपये आम्ही उचलणार आहोत. त्या व्यक्तीनं 6 महिने सिन्सिअरपणानं जर काम केलं तर ती 10तली एक नोकरी आहे म्हणून तो कंटिन्यू होणार आहे. आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सांगतो ना सर, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जोपर्यंत भरत्या होत नाही, ते विद्यार्थ्यांना माहिती आहे, गव्हर्नमेंटच्या नोकरीतल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जोपर्यंत भरत्या होत नाहीत त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना देखील ही स्कीम आपण तशीच चालू ठेवणार आहोत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कंपन्यांमध्ये जो 10ला 1 हा रेशो होता तो 5ला 1 आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेच्या 5 जागा निवडून आल्या. 5,000पेक्षा जास्त लीड, 5,000 जास्त लीड. नाही, मी नाही निकाल बघितला नाही. सर आपल्या अमरावतीचे सगळे निकाल लागले का? एक महत्वाचा प्रश्न आपण जो सांगितलं ना, स्टेट गव्हर्नमेंटचा आपला 2014ला जो टेक्सटाईल पार्क होता त्याच्यामधनं 12 कंपन्या अजून देखील अमरावतीला आलेल्या नाही आहे. त्यांनी जागा एक्वायर केलेल्या आहे. आमची विनंती आहे अमरावती मीडियातर्फे आपल्याला त्याचा पाठपुरावा करून आपण ते जे 12 कंपन्या येणार होते त्याचं काय झालं एवढं तरी थोडासा पाठपुरावा करावा. 12 कंपन्यांचा त्याला सोडून एक प्रश्न आहे की आलेल्या ज्या आहे त्यापैकी लक्ष्मी, सूर्यलक्ष्मी, शाम इंडोपेप आणि आणखी 2 अशा 4 इंडस्ट्री बंद पडल्या आहेत. याच्यामध्ये 12 इंडस्ट्रीचा जो MOU झाला होता त्याच्या संदर्भातली तातडीनं माहिती आमचे आरो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला देतील. आणि दुसरी एक भूमिका आम्ही घेतलेली आहे, फक्त ह्या PM पार्कसाठी नाही किंवा टेक्स्टाईल पार्कसाठी नाही, ज्याने नियमात असताना सुद्धा जागेचा वापर केला नाही त्या जागा काढून घेण्याचं आमचं MIDCचं धोरण आहे. आणि त्या पद्धतीने देखील अमरावती जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आमची कारवाई सुरू आहे. 10 वर्षात काही चाललं नाही सर या संदर्भात. 10 वर्षापासून जागा एक्वायर करून ठेवल्या आहे. मी सांगितलं ना साहेब, नियमामध्ये जर जागा काढून घेण्याच्या दृष्टीनं ती जागा तशी असेल तर ती देखील कारवाई केली जाईल. नाही, जे MIDC चे अधिकारी आहेत सर, आपला जो विभाग सांभाळणारे MIDC चे अधिकारी तुमचे आरो वगैरे जे असते सर, ते अजिबात माहिती देत नाही. बोलत नाही, या बोलत चित्राची नाही. माहिती आम्ही फोन करून त्या दिवशी विचारली पण ते नाही नाही, ऐका, मी तुम्हाला माझ्या आत्ता तुमच्या समोर ते मागच्या प्रेसमध्ये नाही, नाही, सर, तुम्ही वर्षभरापूर्वी सांगितलं. तुम्ही फोन उचलला. आणि सर तुम्ही फोन उचलला, तुम्ही मुंबईतून माहिती शेअर केली, स्थानिक अधिकारी फोन उचलत नाही. ऐका ना, आणि सर त्यावेळी जे अधिकारी होते ते माहिती बदलून आले. ऐका ना. त्यावेळी जे अधिकारी होते ते पुन्हा आता 8 दिवसापूर्वी बदलून आले. आधी माझी एक विनंती अशी आहे की अधिकारी कोण असावं ह्याच्यावर कोणाचं बंधन असू नये. अधिकाऱ्यांची बदली इकडे का झाली ह्याच्यावर शंका असू नये. तो MIDCच्या प्रशासनाचा आणि शासनाचा विषय आहे. आता अधिकारी देखील आपण इथं बसून ठरवायला लागलो तर ते काही योग्य नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुमची आहे, इथं आरो देखील आमचे असतील, त्यांना मागच्या वेळी देखील मी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या आणि ते जर फॉलो करत नसतील तर मला कळवा. जसे आणलेले आहेत तसे परत नेता येतात. एक मिनिट दुसरा एक उत्तर देतो. परंतु ज्यावेळी तुम्हाला माहिती मिळाली नाही आणि मला फोन आला, मी दुसऱ्या रिंगला तो फोन उचलला आणि मी तुमच्याकडनं मुदत घेतली की मला पुढच्या 15 मिनिटाची मुदत द्या, टेक्स्टाईल पार्कमधली सगळी माहिती तुम्हाला 15 मिनिटात पोच करतो. मी 7व्या की 8व्या मिनिटाला तुम्हाला पोच केली. आता ह्याचं पण जरा माझी पाठ तुटता ना. 15 मिनिटात सांगितल्यानंतर 7व्या मिनिटाला आली. इतका मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांना आरोप नाही, कोणी उचलत नाही, ते माहिती देत नाही. प्रेस नोट येईल म्हणते तुम्ही बघून घ्या.
आता मी असं करतो की एखादा उद्योग असा शोधून काढतो की त्यांच्या मोबाईलला एवढी मोठी रिंग लावायची की त्यांनी ते उचललीच पाहिजे, परंतु आरोनी असं करून उपयोगाचं नाही. आरो हे 24/7 शासनाचे अधिकारी आहेत. जे चांगलं वाईट जे काय असेल ते त्यांनी सांगितलं पाहिजे. हे नुसतं आज एक ऐका ना मॅडम, मी माझं पूर्ण करतो. ऐका ना, मी काय सांगितलं मॅडम, मी तेच तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो की आता हे तोंडी सांगितलं, पण जसं 15 मिनिटाची मुदत घेऊन माझा कागद आला तसा आरोना ऐका ना साहेब, जरा ऐका ना, माझं पूर्ण तर होते. मला कळतच नाही पत्रकार परिषद कोणाची चालली. माझी विनंती अशी आहे की मी तुम्हाला पुढच्या 24 तासामध्ये आरोना इन्स्ट्रक्शन दिलेल्याचं पत्र जॉईंट सीओचं येईल आणि दर आठवड्याला जे काय MIDC मधनं घडामोडी घडतील ते माहिती अधिकाऱ्यामार्फत तुमच्याकडे पोच करण्याचा निर्णय होईल. आणि महिन्यातनं एकदा जे काय प्रकल्प आले, जे काय प्रकल्प गेले, याच्यावर महाराष्ट्रातले सगळे आरोप किंवा डेप्युटी सीओ तुमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील. हे आजच पत्र निघेल. भूमिपूजन झालं पंतप्रधानांच्या हस्ते वर्धेमध्ये, त्याचं निमंत्रण साधं मीडियाला साहेब झालं ना विषय, मी तेच सांगितलं. मला मिशन मुंबई सुरू झालेलं आहे. साहेब पत्र देतो, पत्र अमित शहाचं मिशन मुंबई सुरू झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या सगळ्या संघटनात्मक बैठका ज्या त्या पुढील काळात त्या ठिकाणी घेतल्या जातात. मुंबईच्या संदर्भानं विशेष रणनीती जी आहे ती भाजपची आखली जाणार. शेवटी आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी प्रत्येक पक्षाला ज्या जागा मिळणार आहेत त्या स्ट्राईक रेटनं जास्त निवडून आणण्यासाठी प्रत्येक नेते प्रयत्न करणार आहेत. तर त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही, तो लोकशाहीचा एक भाग आहे. आणि अमित शहा साहेब हे आमच्या महायुतीचे लीडर आहेत, त्याच्यामुळं त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. शिंदे साहेबांनी आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले. ही प्रोसेस आहे लोकशाहीतली. आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि ज्यावेळी सगळ्या निवडणुका सुरू होतील तेव्हा शिंदेसाहेब देखील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. देवेंद्रजी आमच्या उमेदवाराचा प्रचार करतील, दादा दोघांच्या करतील, शहासाहेब आमच्या सगळ्यांच्या करणार आहेत, मोदी साहेब करणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये अजिबात काही शंका नको. तुम्हाला तिकीट वाटप झाल्यानंतर ब्रेकिंग मिळणार नाही याची आम्ही तजवीज करू. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.